मित्रांनो, जगाच्या नकाशावर ज्या शहराची ओळख ऑटो हब म्हणून आहे, जिथे मर्सिडीज, बजाज, महिंद्रा, स्कोडा, ह्युंदाय यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कारखाने उभे आहेत आणि जिथून दरवर्षी जवळपास 1,00,000 करोड रुपयांचा जीएसटी महसूल केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होतो आणि जिथे 15 लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, तेच शहर आज मरणपंथाला लागले। कारण काय? कारण फक्त काय तर खड्डे। होय मित्रांनो, पुण्यातल्या चाकण एमआयडीसीची आज हीच अवस्था झाली आहे आणि होत आहे। नेमकं असं का घडलं? कोण आहे जबाबदार याला? आणि किती आर्थिक नुकसान आता चाकणचे होणार आहे? आणि चाकण सारख्या इतक्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्याची ही अवस्था नेमकी कशी झाली, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत। आणि अमोल कोल्हे काय म्हणाले ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, गेल्या काही दिवसात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। चाकण एमआयडीसीतून तब्बल 20 कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय। हो, बरोबर ऐकले तुम्ही, 20 कंपन्या चालल्या आहेत पळून। हो, या कंपन्या आता साताऱ्यातल्या खंडाळा एमआयडीसी स्थलांतरित होणार आहेत। सततची वाहतूक कोंडी, भीषण अवस्थेतले रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे वारंवारचे अपघात, या सगळ्या जी काही परिस्थिती आहे याला कंटाळून उद्योजकांनी हा निर्णय घेतल्याचंही सांगितलं जाते। आता प्रश्न असा पडतो की चाकणसारख्या इतक्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्याची ही अवस्था नेमकी झाली कशी? मित्रांनो, खासदार अमोल कोल्हे यांनी या संदर्भात एक धक्कादायक माहिती दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार चाकण एमआयडीसीतल्या रस्त्यांसाठी 59 कोटी रुपयांचं टेंडर निघूनही प्रत्यक्षात खड्डे बुजवले गेलेले नाहीत। म्हणजे 59 कोटी रुपयात केलं काय, हा प्रश्नही सर्वात महत्त्वाचा आहे। याबाबत त्यांनी राज्य सरकारला वारंवार पत्र दिली आहेत, मात्र कारवाई शून्य। आणि याच निष्क्रियतेची किंमत सामान्य माणसांना आपल्या जीवाने मोजावी लागते। रोज अपघात होत आहेत, रोज ऍक्सिडेंट। खासदार अमोल कोल्हे यांच्या माहितीनुसार या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसातच 19 जणांचा जीव गेलाय। म्हणजे 8 दिवसात 19 जणांचा मृत्यू। ते थेट सवाल विचारतायत या रस्त्यांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल होऊ नयेत। मित्रांनो, ही आकडेवारी इथे थांबत नाहीये। चाकण औद्योगिक परिसरातल्या एका उद्योजक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 ते जुलै 2026 म्हणजे आतापर्यंत या 20 महिन्याच्या कालावधीत या परिसरात तब्बल 580 जणांचा मृत्यू झालाय। आणि यातली सर्वात भीषण बाब म्हणजे या मृतांपैकी 80% लोक हे दुचाकीवरून प्रवास करणारे कामगार होते। त्या कंपनीतले कामगार ज्यांनी आपला जीव गमावलाय। विचार करा मित्रांनो, जो कामगार आहे तोच त्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतो। तो जर गेला की मागे राहतं एक उद्ध्वस्त कुटुंब। म्हणजे गेल्या 20 महिन्यात 580 कुटुंब रस्त्यावर आली आहेत केवळ प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे। आता याचा एक आर्थिक कोन बघूया। चाकण हा फक्त एक औद्योगिक पट्टा नाहीये, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा आहे। या परिसरात जवळपास 3000 कंपन्या कार्यरत आहेत आणि इथूनच जवळपास 1,00,000 करोड रुपयांचा जीएसटी महसूल केंद्र सरकारला मिळतोय आणि 15 लाख लोकांना थेट रोजगार मिळतोय। पण वाहतूक कोंडीमुळे कामगारांना कारखान्यापर्यंत पोहोचायलाच 2 ते 3 तास लागतायत। याचा थेट परिणाम उत्पादनांवर होतोय। ऑर्डर वेळेत पूर्ण होत नाहीयेत, कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतंय आणि तरी कामगारांचा जो पगार आहे तो द्यावाच लागतो। म्हणजे कामगार काम करणारच आहे, परंतु प्रोडक्ट वेळेवर पोहोचत नाही, डिलिव्हरी होत नाही, तर अर्थकारण होणार कसं? या एका निर्यातदाराच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तर स्पष्ट सांगितलंय की ते कारखाना चालवणं म्हणजे गळ्यात दोंडा बांधून पाण्यात उडी मारण्यासारखं झालंय। मित्रांनो, हा प्रश्न आजचा नाहीये। 2 वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हिंजवडी आयटी पार्क मधून वाहतूक कोंडीमुळे अनेक कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्याचं जाहीरपणे मान्य केलं होतं। पण त्यानंतर ही परिस्थिती फारसा बदल झालेला नाही आणि आता तोच प्रश्न चाकणच्या उंबरठ्यावर येऊन टेपलाय। निधीची कमतरता आहे का तुम्हाला? तर तसंही बिलकुल नाही। ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाशिक फाटा ते राजगुरुनगर या विकास कामासाठी 889 करोड रुपयाचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती। मात्र आज ऑगस्ट 2026 पर्यंत या रस्त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही। मग ते पैसे गेले कुठे, असा आरोप स्थानिक उद्योजक संघटनांनी सुद्धा सुरू केलाय। तळेगाव, चाकण, शिक्रापूर रस्त्याचंही असंच झालंय। महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं, पण प्रत्यक्षात कामालाच सुरुवात झालेली नाही। मग हे उद्घाटन करतात आणि घोषणा करतात असा दावा केला जातोय। आता स्थानिक उद्योजकांकडून यावर नेहमी आक्षेप घेत आहेत आणि आरोप केला जातोय की राजकारण फक्त केल्या जातंय। या पार्श्वभूमीवर चाकण परिसरातल्या उद्योजकांनी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती सुद्धा स्थापन केली। आता या समितीचे सदस्य सांगतायत की रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभं राहणारे मोठे मोठे कंटेनर आणि वाहतूक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन हे या कोंडीचं आणखीन एक मोठं कारण आहे। आता पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली तर ते म्हणतात की दंड आकारूनही लोक ऐकत नाही।
आणि या दंडाची भीती सुद्धा लोकांना उरलेली नाही असं उत्तर मिळतंय. अशी खंत या समितीने व्यक्त केली आहे की आता पोलीस प्रशासन पण वैतागलेत, आम्ही वैतागलो म्हणून आम्ही चाललोय. आता या संपूर्ण प्रकरणात उद्योजक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट आणि नम्र विनंती केली आहे की या भागातल्या पायाभूत सुविधांचा विकास युद्ध पातळीवर व्हावा आणि हा विकास रखडवणारे नेमके कोण आहेत याचा शोध घेतला जावा. कारण हा प्रश्न फक्त वाहतुकीचा नाहीये, तर हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा सुद्धा आहे, महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्याचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसांच्या जीवाचा हा प्रश्न आहे. आज 20 कंपन्या निघून जात आहेत, उद्या आणखीन किती जातील हे सांगता येत नाही, हे कोणालाच माहिती नाही. हे जर असंच झालं तर चाकणचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. पण एक गोष्ट नक्की, जोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजत नाहीत तोपर्यंत माणसाचे जीवही असेच खड्ड्यात जात राहतील. आणि त्याचसोबत मराठवाडा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून इथे रोजीरोटीसाठी आलेल्या कामगारांचं भविष्य अंधारातच राहील. कारण आमच्या मराठवाड्यातले 90% पोरं आज पुण्यातल्या चाकणमध्ये काम करतायत. त्यांचं जर का नुकसान झालं तर हा सगळ्यात मोठा फटका आमच्या मराठवाड्याला सुद्धा बसणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या चाकण रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. ही 20 कंपन्या पळाल्या आहेत, उद्या 50 जातील, परवा 100 जातील. त्यामुळे येणाऱ्या काळात हा खूप मोठा आर्थिक नुकसान संपूर्ण राज्याचंच होणार आहे, याबद्दल शंकाच नाही. ही कुटुंबाची जबाबदारी काय असती हे आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला समजतंय. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात या चाकांचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि निश्चितच येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटेल. आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर चाकणचे असाल तरी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.